नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज खूप इम्पॉर्टंट प्रश्न घेऊन आलेले आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तुमचे 5 मार्क फिक्स होतील या व्हिडिओमुळे। यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट लास्टला मी सांगितले आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। वेसिक्युलर मोल व्याख्या पाहूया त्याची। वेसिक्युलर मोल हा गर्भधारणेचा एक असामान्य प्रकार आहे। यात प्लासेंटामधील उती सुजून द्राक्षाच्या घोषासारख्या पुट्ट्या तयार होतात आणि बाळ नीट विकसित होत नाही। याची आपण कारणे पाहूया। अंडाणु व शुक्राणू यांच्या संयोगात बिघाड होणे, जनुकीय म्हणजे जेनेटिक समस्या असू शकते। याच्यामध्ये आईचे वय जास्त असणे म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त आधी असा त्रास झालेला असणे। त्याची आपण लक्षणे पाहूया। योनी मार्गातून रक्तस्राव तपकिरी रंगाचा होतो, खूप याच्यामध्ये उलट्या होतात, गर्भाशयाचा आकार अपेक्षापेक्षा मोठा असणे, बाळाची हालचाल म्हणजे हृदयाचे ठोके ऐकू न येणे, द्राक्षासारख्या पुट्ट्या बाहेर येणे, SCG हार्मोन खूप वाढलेला असतो। हे याच्यामध्ये याचे लक्षणे आहेत। लक्षणे खूप इम्पॉर्टंट आहेत। याच्यामध्ये 2 मार्कासाठी लक्षणे पण विचारले जाऊ शकतात। चला तर बघा आपण त्याच्यामध्ये डायग्नोसिस काय काय करतात ते पाहूया। सोनोग्राफीमध्ये स्नोस्टॉर्म सारखे चित्र दिसणे, SCG लेवल खूप जास्त असते, गर्भ दिसत नाही आणि त्यावर उपचार काय काय करतात ते पाहूया। सक्शन इन्व्हिकेशन D&E मुख्य उपचार करतात। गर्भाशय आकुंचनासाठी औषधे देतात, काही वेळा किमोथेरपी मेथोट्रेक्स्ट देतात। SCG तपासणी नियमित करावी। नर्सिंग मॅनेजमेंट काय करणार आपण ते पाहूया। रुग्णाचे व्हायटल साईन म्हणजेच BP, नाडी तपासणे, रक्तस्रावावर लक्ष ठेवणे, रुग्णाला मानसिक आधार देणे, इनटेक आउटपुट चार्ट ठेवणे, नियमित तपासणीसाठी समज देणे। अशा प्रकारे आपण त्याला आणि इनटेक आउटपुट चार्ट तयार ठेवणे, नियमित तपासणीसाठी समज देणे, पुढील 6 महिने ते 1 वर्ष गर्भधारणा टाळण्यास त्यांना सल्ला द्यावा। अशा प्रकारे आपण नर्सिंग मॅनेजमेंट यामध्ये करू शकतो। तर आपल्याला नर्सिंग मॅनेजमेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन हे आजार असताना त्या आजारामध्ये काय काय दुसरे आजार होऊ शकतात त्याचे गुंतागुंत आपण पाहूया। चला तर मग कॉम्प्लिकेशन पाहूया। याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त रक्तस्राव होणे, संसर्ग होणे आणि कर्करोग होण्याची शक्यता असणे। आणि यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक पण आहे, तर सोप्या भाषा समजून घेऊया। द्राक्षासारख्या पुट्ट्या प्लस जास्त SCG व बाळ नाही, हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे तुम्हाला। चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तुम्हाला जर याच्या नोट्स काढून घ्यायच्या असेल तर काढून घेऊ शकता आणि तुम्हाला नेक्स्ट कोणता टॉपिक आहे कमेंट करा। चला भेटूया मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।